जरूर करूया बदल. अजय असतील कॉम्बॉक्स मध्ये त्यांचा आवाज आपण जरूर ऐकू. आजच्या दिवसामध्ये उसाटणं जे एक यंगस्टर समालोचक आहेत, जरूर त्यांना पुन्हा एकदा ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच. अच्छा, राहुल दादा आणि त्यानंतर साई दादा राजे. मॅचला होती या सुरुवातीतनं मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील तिसरा सामना. एका बाजूला बाप्पा मोर्या तलोजे मजकूर संघ आणि त्यांच्या विरोधात खेळ करत असताना पाहायला मिळतोय गेसर संघ. नाणेफेकी जिंकली टीम बाप्पा मोर्या तलोजे मजकूर संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गेसर संघाच्या फलंदाजांना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. एका बाजूला सूरज मात्रे आणि गोरख मांगरुळकर. टाइम अलर्ट असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांना ग्रीन सिग्नल येते. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचा षटक घेऊन गोलंदाज प्रथमेश सालुंकेचा पहिला बॉल. पहिलाच फुलटॉस चेंडू आणि तिथं क्षेत्ररक्षक तैनात होते आणि झेल मात्र तिथनं ड्रॉप केला गेला. एका धावेनं श्रीगणेशा करत असताना पंचांचा येतो तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली जाते. थर्ड अंपायर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण संगम राजे यांना तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आमची टेक्निकल टीम ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून चेक केलं जाईल. पहिला चेंडू आपण पाहतोय, अगदी महत्वाचा चेंडू होता मॅच मधील. प्रथम सालुंकेचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये वापर केला येत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज होते सूरज मात्रे आणि गोरख मांगरुळकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली होती. यस, फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती मिळेल एक धाव टीम गेसर संघाला. इथनं स्ट्राईक एंडला फलंदाज, विस्फोटक दर्जाचा फलंदाज, नेहमीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे गोरख मांगरुळकर. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा टर्न झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं टीम तलोजा मजकूर संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तलोजा मजकूर आणि त्यांच्या विरोधात गेसर संघ. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देत असताना पाहतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल आणि केली जाईल ती एक धाव कंप्लीट. गोरख मांगरुळकर आणि सूरज मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. दोन्ही चांगले फलंदाज सध्याच्या स्थितीला पाहिले चांगले फॉर्म मध्ये टीम गेसर संघ पाहायला मिळते. डोंबिवली विभागातनं टीम बिलॉंग करते, तर स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना पाहतोय आपण बाप्पा मोर्या तलोजा मजकूर हा संघ. प्रथमेश यावेळेस कट केलाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्ले सुरू आहे आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. एका टप्प्यावरती येतो हा चौकार. बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला. धावफलका जाऊन पोचले तर 6 आकड्यावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. आणि यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला ना. चेंडू गेलाय सीमा पार. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. चांगली गोलंदाजी झाली होती परंतु क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे
10 धावा पॉवर प्लेचा पहिला षटक मार्गस्थ असताना यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले झेल होईल का यस आणि व्हॉट कॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण म्हणू शकेल या स्पर्धेला खूप दूरवरचा प्रवास पार पडला पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या संपली ती 10 या आकड्यावरती टीम घेसर संघ पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये किशोर भोईर होते तिथे किशोर भोईर यांच्या माध्यमातून तो झेल पकडला गेला ट्रम्प कार्ड खेळाडू या संघाचा टीम बाप्पा मोर्या तलोजा मजकूर संघाचा एक अगदी महत्वाचा खेळाडू या सामन्याला सुरुवात करायची आहे तर बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन येईल दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन मयूर राजे हा गोलंदाज अनेक वर्ष गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो अगदी चांगली गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये 100% एफर्ट देत जाताना चांगली गोलंदाजी टीम तलोजा मजकूर संघासाठी त्यांची देखील राहिली यावेळेस मात्र कट केला आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील परंतु चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल सरळ सीमा पार 4 धावांसाठी येतो हा चौकार वरती आगमन स्वागत आहे धीरज गोरख मांगरुळच्या बॅटमननं हा चौकार पाहायला मिळाला अगदा चेंडूच्या मेरिटनुसार खेळ केला त्यानं धावफलकी धावा लागल्या त्या म्हणजे 14 धावा पुढचा चेंडू गोलंदाज मयूर यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं कट करायचा होता परंतु चेंडूनं बॅटचा संपर्क होत नाही येत नाही तो होतोय हा निर्धाव बॉल पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना टाकलेला हा निर्धाव चेंडू गोलंदाज मयूर राज्य यांच्या माध्यमातून खूप साऱ्या वर्षाचा अनुभव घेऊन गोलंदाजी करत असताना पाहतो पण गोलंदाज मयूर राजे तर स्ट्राईक एंडला फलंदाज गोरख मांगरुळकर घेसर संघाचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं तो सज्ज आहे स्ट्राईक एंडला यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला खेळून काढलाय आणि तिथे कंप्लीट केली जाईल ती एक धाव चेंडूच्या मेरिटनुसार खेळ केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून खराब चेंडू होता त्याला कट केला तिथे 4 धावा मिळाल्या चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिला यावेळेस मात्र गोलंदाज मयूर राजेच्या गोलंदाजीवरती कारण की त्यांना देखील माहिती आहे विकेट जर काही इथनं थांबली तर शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होऊ शकते कारण की समोर चांगला गोलंदाज मयूर राजे सारखा एक चांगला गोलंदाज स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज आशिष भोईर ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत कंप्लीट केली जाईल ती एक धाव एका धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते टीम घेसर संघाचे गोरख मांगरुळकर अपेक्षा असतील टीम घेसर संघाला त्याच्या बॅटमधनं मोठे फटके पाहायला मिळतील का पुढचा चेंडू गोलंदाज मयूर सध्या चांगली गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये यावेळी स्कोलवर टप्प्याचा चेंडू होता अगदी चांगली गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येतोय हा निर्धाव चेंडू दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होती गोलंदाज मयूरच्या माध्यमातून विचार केला तर त्यानं अद्याप 5 चेंडू फेकले गेले आहेत आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट केले गेलं फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले जाते गोरख मांगरुळकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मोठा फटका येईल का शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज मयूर राजाच्या प्रश्नचिन्ह असेल अपेक्षा करत असेल टीम घेसर संघ या चेंडूवरती एखादा मोठा फटका येऊ द्या पुढची डिलिव्हरी यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले एक धाव कंप्लीट दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का यस नो पंचांचा इशाराची आम्ही वाट पाहू इथनं आणि सेफली 2 धावा कंप्लीट केल्या जातात तिथनं संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा टीम घेसर संघ
विनोद 11 बाप्पा मोर्या क्रिकेट क्लब तलोजा मजकूर यांच्या माध्यमातून एक दिवसीय शृंखला पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा. धावफलकी धावा लागल्या टीम घेसर संघाच्या. 18 धावा 2 षटकांच्या अखेरीस तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल. प्रथमेश सालुंके दुसऱ्या षटकामध्ये येतात. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं, धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे गोलंदाजी करत असताना 9 धावा खर्च केल्या होत्या. स्ट्रायकर एंडला फलंदाज आशिष भोईर. आता मात्र कमबॅक करावं लागेल. फलंदाजी करत असताना मोठे फटके खेळावे लागतील, कारण की समोर संघ पाहिला तलोजा मजकूर संघ स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना पाहतोय. पंचांचा इशारा येतो ऑफस्टिक सोडून जाणारा. इट्स वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात एक डाव ऍड होईल टीम घेसर संघाच्या खात्यामध्ये. गोरख मांगरोळकर आणि आशिष भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतीये. जिम्मेदारी असेल इथनं मात्र गोरख मांगरोळकर आणि आशिष वरती. धावफलकाचा विचार केला तर सध्या 18 धावा 19 धावा धावफलकी लागल्या टीम घेसर संघाच्या. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू फेकी केला ते गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर सर यष्टीरक्षक आपलं काम मात्र अचूकरित्या पार पडत असताना पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण मयूर राजे. चांगलं यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढचा चेंडू. यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. थोडस फंबल झालं. एक धाव कंप्लीट केली झाली ती. लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका मात्र शेवटच्या क्षणाला माग पडतात. त्यामुळे 100% एफर्ट्स देणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो. एकवीस धावा धावफलकी लागल्या टीम घेसर संघाच्या बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज आहे प्रथमेश, तर समोर आशिष भोईर. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. तिथे कंप्लीट केली जाते. एक धाव पूर्णमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. यावेळेस मात्र घेसर संघाच्या फलंदाजांना चांगली गोलंदाजी होते. त्याचंच कारण प्रथमेश आणि मयूर राजे यांनी केलेली ती गोलंदाजी. मयूर राजेचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या टीम घेसर संघासाठी. पुढचा चेंडू. यावेळी ऑन साइडला टर्न केला. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते तिथे. ऋषीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथे कंप्लीट केल्या गेल्या. त्या म्हणजे 2 धावा, तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या मी म्हणेन, कारण की चेंडूने उचली घेतली होती, त्यानंतर जम्प केलं आणि चेंडूची अडवणी केली गेली तिथे त्यांच्या माध्यमातून. 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना पाहतोय 24 या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी होती. या पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. या षटकाचा विचार केला तर अद्याप एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही गोलंदाज प्रथमेशच्या गोलंदाजीवरती. गोरख मांगरुळकर पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर काहीसा टर्न झाला आणि आलेला हा निर्धाव चेंडू. 1 to go शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. प्रेशर मात्र इथनं पाहतो आपण फलंदाजी करत असताना घेसर संघाच्या फलंदाजांवरती. त्याचंच कारण की गोलंदाजी केली या चांगली टीम तलोजा मजकूर संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. गोरख सज्ज आहेत. यावेळी सर यॉर्कर लेनचा चेंडू आणि चेंडूला खोदून काढायचा होता, परंतु यस पंचांचा इशारा होतो. षटक समाप्तीचा. 3 षटकांच्या अखेरीस टीम घेसर संघ जाऊन पोहोचला. यावेळेस मात्र 24 या आकड्यावरती.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. धाव फलकी धावा लागल्या तीन षटकांच्या अखेरीस 24 धावा. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील कारण की मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण 2 मॅच मध्ये धावा झाल्यात. त्याच मॅचचा विचार केला तर धावा बनवाव्या लागतील टीम घेसर संघाला. पहिल्या मॅच मध्ये 80 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 74 धावा झाल्या होत्या. या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला पाहतोय आपण टीम घेसर संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना लो स्कोअर मॅच होईल का हा प्रश्नचिन्ह आता इथनं उभा राहील. कारण की केसर संघाचा विचार केला तर गोलंदाजी देखील त्यांची ताकद राहिली आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होतीये. 50 ते 60 धावा जर का धाव फलकी लागल्या तर फाईट मात्र चांगली पाहायला मिळेल. यावेळी पहिला चेंडू ऑन साइडला टंग केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरनं चेंडू जाईल. 6 धावेंसाठी आलेला हा षटकार. पाटील आले होते आणि पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं फलंदाज आशिष भोईर. या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती बऱ्याच उशिरानं मी म्हणेन षटकार आलाय टीम घेसर संघासाठी आणि या षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू गोलंदाज रोहिदास. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉब केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आशिष भोईर आता मात्र चांगली फलंदाजी करतायत. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेल्या संघाची धावसंख्या दांबुतली ती 36 या आकड्यावरती. पहिल्या 3 षटकामध्ये बॅकफुटला होता टीम घेसर संघ. आता मात्र धावांना वेग देत असताना पाहतो यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन रिझम मध्ये चाडलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. त्यानंतर फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात झाले तोपर्यंत कंप्लीट केली गेली ती एक धाव. गोरख मांगरुळकर आता स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतील. यावेळी कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक मिस्टामिक स्टोकेस. तिथे झेल मात्र ड्रॉप झालाय. चांगला प्रयत्न त्याचा होता आणि चेंडू शेवटच्या क्षणाला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होईल फरार. 4 धावांसाठी येतो हा चौकार. - 41 धावा या षटकामध्ये महागडी गोलंदाजी होते गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस टंग केलाय चेंडूला. चेंडू पडल्यानंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये गोरख मांगरुळकर तिथे बीट झाले. या षटकाचा विचार केला तर 2 षटकार 1 चौकार. तब्बल विचार केला तर 17 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहिदास पाटील या गोलंदाजानं. एखादा चौकार एखादा षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये येईल टीम घेसर संघ. आणि यावेळेस मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल वाईडच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. 43 42 42 धाव फलकी लागल्या आहेत टीम घेसर संघाच्या. बाप्पा मौर्य तलोजा मचकुर यांच्या माध्यमातून अगदी चांगली स्पर्धा पाहतोय आपण. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा. पुढचा चेंडू यावेळी स्लॉप केला ऑन साइडला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल गॅप मधनं. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या 46 या आकड्यावरती टीम घेसर संघ. टीम घेसर संघाचा विचार केला तर तब्बल 22 धाव जमवण्यामध्ये यश आलंय. फलंदाज गोरख मांगरुळकर आणि आशिष भोईर या 2 फलंदाजांना धाव फलकी धावा लागल्या 4 षटकांच्या अखेरीस.
46 आत्ता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येत असताना पाहतो पण टीम गेसर संघाला ज्या पद्धतीनं चौथ्या षटकामध्ये फलंदाजी झाली, 2 षटकार आणि 2 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळालं. रोहिदास पाटील वरती हल्ले चढवले गेले आणि शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत 5व्या षटकामध्ये. जय मोरे हा गोलंदाजाचा वापर केला जातोय. बाप्पा मोर्या तलोजा मजकूर या संघाच्या माध्यमातून या षटकामध्ये जर का 12 ते 15 धावा आल्या तर पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो टीम गेसर संघ, कारण की त्यांचे बॉलिंग लाईनअप पाहिले तर डोंबिवली एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला संबोधलं होता आकाश भोईर त्या संघामध्ये, गोरख मांगरुळकर असतील, त्यानंतर सूरज असतील, अगदी चांगली गोलंदाजी त्या संघामध्ये देखील या. पहिला चेंडू यालाच मात्र पहिल्या चेंडूवरती अष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. ज्या फलंदाजांना मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती, आशिष भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती यश मिळतं इथनं गोलंदाज जय मोरे या गोलंदाजाला. आशिषचा विचार केला तर तब्बल 8 चेंडूचा खेळ करत 17 धावांची बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4थ्या क्रमांकावरती दीप म्हात्रे हा फलंदाज आलाय. जय मोरे स्ट्रायकिंगला फलंदाज दीप म्हात्रे असेल. 4थ्या क्रमांकावरती आल्या जय मोरेनं पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिला. इथनं मात्र आशिष भोईरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवण्यामध्ये त्याला यश आलंय. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावली. गोलंदाज यावेळी ऑन साइडला चेंडूला खेळून काढल्या हलक्या हाताने. गोलंदाज स्वतः आलेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 47 या आकड्यावरती. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करायला लागली गोलंदाज जय मोरे या गोलंदाजाला. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर का मॅच मध्ये असेल टीम तलोजा मजकूर संघ, कारण की समोर गेसर संघ गोलंदाजी त्यांची ताकद राहिली आहे. नेहमीच गोलंदाजीच्या जोरावरती त्याने सामना जिंकलेत, परंतु तलोजा मजकूर संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप ही चांगली या. बॅटल चांगलं असेल, एका बाजूला तलोजा मजकूर त्यांना फाईट करतोय. घेसर संघ ईस्ट पंतांचा इशारा येतो वाईट बॉल वाईटच्या स्वरूपात. एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचले ते. हॅलो 48 या आकड्यावरती धाव. हॅलो 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. मात्र यावेळी स्लॉप केला ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या डोक्यावरनं चेंडू जाईल. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. मध्ये संघ जाऊन पोहोचल्यास मात्र टीम गेसर संघ 54-54 या आकड्यावरती चांगली फलंदाजी होते फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फलंदाज स्ट्राईक रेंजला गोरख मांगरुळकर जो सलामीसाठी आला होता, सेट होण्यासाठी टाइम घेतला. आता मात्र मोठ्या फटक्याने त्याच्या मात्र सुरुवात झाली इथनं. आता मात्र चांगला फिनिशिंग टच द्यावा लागेल फलंदाज गोरख मांगरुळकर ह्या फलंदाजाला, परंतु समोर गोलंदाज पाहतोय आपण जय मोरेने देखील चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली होती आशिष भोईर या फलंदाजाची. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लॉट केलाय. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि फलंदाज होईल बाद गोरख मांगरुळकर बॅक टू द पॅव्हिलियन.
स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, कव्हर रिझम मध्ये चेंडूला खेळून काढला, अलंग द कार्पेट चेंडू येईल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल इथनं बाद. चेतन भोईर गेल्या पावली माघारी परत असताना पाहतोय आपण. फलकी धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 55 धावा. शेवटचा चेंडू टार्गेट सेट चेंडू असेल आणि फलंदाजीसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आकाश भोईर हा फलंदाज. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का फलंदाजाच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह असेल. जर का या चेंडूवरती चौकार षटकार आला तर चांगली धावसंख्या धावफलका लागेल. अद्याप जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते 55 या आकड्यावरती. जर का या चेंडूवरती चौकार आला तर 60 धावांचं टार्गेट सेट होऊ शकेल टीम बाप्पा मोरे तलोजा मजकूर संघासमोर. स्ट्रायकेटला पुन्हा डावकऱ्या त्याचा आकाश भोईर तर जय मोरे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी स्लॉट करायचा होता, चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये. षटक झाले समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथनं 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या संपवली ती 55 आणि 56 धावांचं टार्गेट असेल टीम बाप्पा मोर्या तलोजा मजकूर या संघासमोर. ऑफ द सिरीज साठी आम्हाला फ्रीज देण्यात आले. आमचे नितीन दादा गावंड यांच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा पण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहतोय मित्रांनो, एक दिवसाची स्पर्धा आणि मॅन ऑफ द सिरीज साठी इथे फ्रीज आपण पाहतोय. नंबर 1 स्पर्धा येता क्षणी या मैदानावरती आपण पाहिलं तर असं वाटतं की 2 लाखाची तर 1 लाखाची टुर्नामेंट असेल, परंतु नाही मित्रांनो, 30,000ची टुर्नामेंट मधून मॅन ऑफ द सिरीज साठी इथे रेफ्रिजरेटर आहे. नितीनजी गावंड यांच्या माध्यमातून आम्हाला ते मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर देण्यात आलं. संपूर्ण ट्रॉफीज देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या आहेत. त्या दानशूर दात्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, धन्यवाद काजी, धन्यवाद राहुल भोईर सरांचा आवाज देखील आपण आज संपूर्ण दिवसभर ऐकणार आहोत. पाणी घेऊन चला पंचांना.
सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे लोकनेते दिबा पाटील साहेब आणि धर्मवीर कर्मवीर आनंदीके साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा करून आलेल्या तमाम खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. किती काढायचे धाबा बनवायचे आहे जिंकण्यासाठी अब तक 56. या आमचे भांजे प्रथमेश भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला नारिवली टीम टॉस साठी या. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ही तो भाई भाई की जोडी आहे. राहुल राजे प्रथमेश कोपारकर. या प्रथमेश आमचे म्हणजे स्मॅच ऑन होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी माग वरती गोलंदाज तेज सरार आकाश गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल रोहिदास. शॉट जबरदस्त तडाखा ताकदीचा प्रचंड वापर. लाजवाब पारदर्शक नेत्र दीपक आलेला हा खणखणीत षटकार. विजय सारखी तलवार वापरून गेला आणि मर्द छातीने संपूर्ण हिंदुस्थान हादरून गेलाय. वाघ नखा वापरून अफजल खानाला पाडून गेलाय आणि स्वर्गात जाऊन देवानेही त्यांना झुकून मुजरा केला. असा एकच राजा माझा शिवबा होऊन गेला. जय शिवराय. दुसरी धाव जोखीम आहे. फलंदाज बाद गरज नव्हती. मी म्हणेन कॉल होणं गरजेचं होतं. पास झालाय. गरज नव्हती. रोहिदास एक जबरदस्त सुरुवात त्याने भरपूर चांगली केली होती षटकारानं. चला नारिवली टीम टॉस साठी या. टॉस करू आपण. आमचे सुनीलजी मोरे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. साक्षी 11 नारिवली. हो बिग प्रहार करायचा होता. 6 हॅट्रिक साठी सुनीलजी मोरे यांच्याकडनं जयसाठी मात्र 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. अब तक 56 धावा बनवायच्यात 5 षटकामध्ये. हो हो चाललाय चेंडू. बॅट आहे. बॅटच्या रडार मध्ये नक्कीच नशिबाचा चौकार मिळेल. धावा येणं गरजेचं आहे टीम तोलवता मुजकुरसाठी. चौकाराच्या बरोबर येण्या संघ संपुटे टेपला धाव पुस्तकावरती एकूण धावा 1 और 1 11. .20 ची सरासरी आहे जिंकण्यासाठी. जय मोरे याच्या बॅट्स मधून आलेला हा नशिबाचा चौकार. आकाश यांच्या षटकाचा विचार केला. चेंडू फेकून झालेत आकाशचे 4 चेंडू. पुन्हा एकदा लेट कॅच क्लिअर कॅट खेळताय. जबरदस्त तडाखा. चेंडू चाललाय सरळ डिफेन्स कव्हर पॉइंट मधून दन 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 करत आउट ऑफ द पार. मेल केला अंतिम 1-4. बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून तमाम रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
15 धावा त्या पुस्तकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वा रे वा, जबरदस्त. हो हो, अगदी वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं फटका पाहिला. 4 आल्या असत्या परंतु तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बाप्पा मोरया तलोजा बुचकुट संघ टेपली धाव पुस्तकावरती 1 धावा 16. सुरुवात चांगली आहे. चला या साक्षी 11 नारिवली. चला बाबूजी, आमचे सुनीलजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी नाणेफेकी करतोय. आमचे प्रथमेश, आमचे भांजे आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नारिवलीचे 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाज. यस, स्वर्गीय जिवा 11 गावदेवी पेंदर संघाने जिंकला टॉस आणि निर्णय पेंडिंग मध्ये. मॅन ऑफ द सिरीज साठी मित्रांनो पहा किती मोठा फ्रीज आहे. लाजवाब स्पर्धा. येता क्षणी या आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगलं भव्य दिव्य असं आयोजन गाथा इलवन बाप्पा मोरया क्रिकेट क्लब तलोजा बुचकुट यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. पहिलाच बॉल, गोलंदाज सगळ्यात जयसारी. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 देखील इथे पूर्ण होतात आणि 2 धावीच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपत असताना पाहिलात 18 धावा आहेत. जय चांगला खेळ करत असताना जयसाठी 6 हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक साठी 1000 सुनीलजी मोरे. गोलंदाज तयार. हो, फिरवलाय चेंडू, गिरकी घेतोय चेंडू. विकेटच्या पाठी थोडस पंबल क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी मी बनेन. सूरज म्हात्रे. सूरज चमकतोय मैदानावरती. 19 धावा त्या पुस्तकावरती. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल सूरजला. समोर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय राहुल राजेमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची. गोलंदाज तयार. अगदी फटका फसला. क्षेत्ररक्षक येतात दूरवर्ण. 1 2 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूवरती. याला म्हणतात शिवरात्रीच्या दिवशी एकादशी. तू पण उपाशी आणि मी पण उपाशी. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 3 धावा आल्यात. क्या बात आहे. 3 धावाच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला. धावपुस्तकावरती 1 धावा 22-22. 3 चेंडू बाकी आहेत अद्याप. गोलंदाज तयार. सूरज. समोर पाहून फलंदाज पाहतोय जय मोरी. सूरज इथे गोलंदाजी करत असताना षटकातील पुढील चेंडू स्विचिट. क्या बात आहे. जय साठी एकदा जोरदार डायला मित्रांनो. चेंडू चालला सीमा पार. खडखणे दणदणे सनसनीत षटकार. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मित्रांनो, राष्ट्रपतींच्या निधनानंतर आणि पंतप्रधानांच्या निधनानंतर 21 तोफांची सलामी दिली जाते, परंतु कोणती सत्ता आता नसताना बाळासाहेब ठाकरे साहेबांना मात्र 21 तोफांची सलामी देण्यात आली होती.
29. 29 धावा. जय पुन्हा एकदा गेले. हो हो आडव्या बॅटनं फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू सीमा पार. कडक षटकार. बॉल आक्रमण करायची सुरुवात केली. हो हो डान्सिंग डाऊन केलाचा होता. षटक क्रमांक इथे 2 समाप्त. धावपुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिली. बाप्पा मोर्या तलोदा भोजकर संघ 35 धावसंख्येवरती. चला धावा झाल्या. धाव पुस्तकावरती एकूण 35. 18 चेंडू 21. 18 चेंडू 21. चांगला खेळ मैदानावरती होत असताना आपण जय अगदी लहान वयाचा खेळाडू आहे. अंडर 19 आणि त्याची ही चमक, त्याची धमक, त्याची ही किमया पाहिली. सुरेख. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. 9 चेंडू आणि 24 धावांवरती तो खेळत असताना गोलंदाज दीप येत आहेत. 18 मध्ये 21. काय नाव त्याचं? अथर्व भोईर. चेंडू चेंडू बघ बेटा. पहिल्या चेंडूवरती दीप गोलंदाजी करत असताना 1 धाव मिळेल. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या 36. 3 डझनाव मध्ये. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो हो जागा बनून केलाचा होता. गोलंदाज तेवढाच हुशार आहे, तेवढाच चालाक आहे. चांगली गोलंदाजी इथे दीपच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. जय स्ट्रायकिंग वरती जय मोरे. हो हो इथे वाईट यॉर्कर पाहिला. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. मॅच मध्ये इन होतोय. केसर संघ आपण या ठिकाणी पाहतोय. जय 2 चेंडू बॅक टू बॅक. 2 चेंडू इथे त्यानं डॉट खेळलाय. डॉट चेंडूवरती कुठलाच नंबर नाही मित्रांनो. 0 धाव. 36 रन्स. ओ चांगला फटका गॅप मध्ये चाललाय आणि क्षेत्ररक्षक होते तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. दीप एक्स्ट्रा कव्हरला. फटका भरपूर चांगला होता. गॅप मध्ये देखील होता परंतु क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं. 4 चेंडू झाल्यात. 38 धावा त्या पुस्तकावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ फटका बसला. बॅक टू द बॉलर. टिपलाय जलदी दीपनं. कॉटन बॉल. फलंदाज बाद जय मोरे. किती वजन? 13 मध्ये 18. 13 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. मयूर राजे एक अनुभवी खेळाडू आहे. संघाला सावरणं गरजेचं आहे. मॅच ऑन आहे. दीप इथे मात्र शिरकाव करतायत गोलंदाजी करत असताना. दीप मध्ये देखील क्षमता भरपूर मोठी आहे. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये त्याने 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल मयूर राजे. मयूर राजे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील बॅट देण्यात आली. आराध्य स्पोर्ट्स तेथे ऑनर आहेत चांगल्या बॅट्स.
हो टॉय एंड वरती चेंडू आदळला विकेट करण्याचा प्रयत्न मिळतील सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 येथे समाप्त. उर्वरित समीकरण येऊन टिपते 12 मध्ये 17. 12 चेंडू 17. चला 12 बॅट. हो फटका फसलाय. हो इथे सूर्याची किरण त्रासदायक ठरतात. रनआउटचा देखील धोका होता. 2 धाबा 2 धाबा एक रन्स तुम्हाला संघर्ष निर्माण करून देणार आहे मित्रांनो. कारण 11 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे. अकरा चेंडू पॅव्हलिंग खेळाडू कक्षामध्ये आपण शांत बसा अन्यथा पॅनल्टी द्याऊ. चला गोलंदाज तयार आहे. षटकातील पुढील चेंडू. हो फटका फसलाय परंतु इथे येतोय क्षेत्ररक्षक दूरवर्ण. ओ आढळून 4 रन 4 रन. जबरदस्त नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार आहे मी बनेना. 10 मध्ये आता 11 मॅच बनत चालली. तर मजकूर टीमच्या माध्यमातून विचार केला तर मॅच टर्न होते. मयूर राजे स्लॉट मध्ये त्याच्या हात तरी चेंडू येत नाहीये. गोलंदाज तयार. ओ लेट कट करायचा ऑफ साइडला. एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपतो. धाव पुस्तकावरती एकूण धावा 46 46. नाही बँडेड नाही फर्स्ट किट नाही आणली वाटतं. भोशिंद हे चला मॅच ऑन आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 46 10 धाव्यांची गरज आहे अद्याप देखील. राहुल राजे 9 चेंडू 10 धाव्यांची गरज असताना गोलंदाज तयार. हो चांगला चेंडू आहे. 5वा चेंडू फिरकीचा जादूगार गोलंदाजी या ठिकाणी पहिली गोलंदाज आपण पाहतोय. सूरज मात्रे इथे चमकत असताना मॅच भरत चालली आहे. 8 मध्ये 10 धाव्यांची गरज. 8 चेंडू 10. गोलंदाज तयार. बादच्या स्लॉट मध्ये ताकदीचा प्रचंड वापर षटकार.
गोलंदाज तयार, षटकार आलाय. 4 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. हो हो, फिरवलाय फिरवलाय, फिरकीचा जादूगार आहे सूरज. चला, षटकाची इथे होते सांगता. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज. बॉबाई समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतात. एक धाव सह तृतीय पूर्ण. 5 मध्ये 3 धाब्यांची गरज असताना ड्राईव्ह केला होता. थोडी इंजुरीज जाणवते मयूरच्या हाताला. इथे गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू. व्हाईट बॉल, पंच आमच्या दिशेने बोलतायत, सांगतात व्हाईट बॉल. एक धाव येते आणि एका धावच्या बरोबरीने संघटना पुढे टेबला धाव पुस्तकावरती 54 धावा आहेत. तर चेक केलाय, व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल व्हाईट आहे, तर चेक केलं जाते. या ठिकाणी आमचे संगम राजा आहेत. सर टेक्निकल टीमची आपण मदत आपण पाहतो. चला, मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार, व्हाईट बॉल. यावेळेस फलंदाज बाद होते. काय झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद, राहुल राजे. आणि जिंकण्यासाठी 2 धाब्यांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. या आमचे प्रसाद राजा, स्वागत आहे त्यांच्या माध्यमातून. आम्हाला फ्री नेट ची सेवा देखील आली. आमची चिमुकली अद्या, तिचं देखील स्वागत आहे. सर 4 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 2 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहेत. त्याप करतात. एक धाव सह तिथे पूर्ण होईल. 3 मध्ये 1 स्कोर इज लेवल. पण स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला चेसिंग कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी हा नियम आपण 2013 म्हणजे पेंदर या स्पर्धेमध्ये पाहिला. अद्याप देखील तोच निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय. समोरच्या दिशेनं महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलला मॅच फिनिश करायची होती. फलंदाज बाद. फिल्डिंग आपण पाहतोय. 2 मध्ये 1. इथे हाय स्टँडिंग फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. गेसर टीम तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे प्रथमेश. दोन चेंडू 1 धावांची गरज. स्कोर इज लेवल, परंतु स्पर्धेचा नियम आहे,
चेसिंग कंपल्सरी आहे. चला प्रथम येत आहेत 2 मध्ये 1. अम्ब्रेला फिल्डिंग क्लोज इन्काउंटर करण्यासाठी क्षेत्ररक्षक पाक कशा पद्धतीनं अगदी समोरासमोर. दोन चेंडू 1 धाव्यांची गरज आहे. सामना भरपूर चांगला आहे. जोरदार टाळ्या येणाऱ्या चेंडूसाठी 2 चेंडू 1 धाव. आणि मॅच जिंकली बाबा. क्लब तळोदा भोजपूर संघाचं अभिनंदन. डीजे मास्टर त्याला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. जय मोरे. 13 चेंडू 26 धावा. 2 विकेट देखील आहेत. मॅन ऑफ द मॅच. चला गेस्टर टीम आपण आकाश